नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित विजय विराट जागीरदार भाग 7. संध्याकाळी 6:15. अनुष्का पाटीलचं ऑफिस. अंधेरी. अनुष्का पाटीलच्या केबिनमध्ये शांतता होती. फक्त एसीचा मंद आवाज आणि बाहेरून येणारा ट्रॅफिकचा गोंगाट. पण त्या शांततेत वादळ होतो. कारण समोर उभा होता तो विराट जागीरदार. डोळ्यात पाणी, हातात पेन ड्राईव्ह आणि ओठांवर एक शब्द, भीक. आय डोंट डिझर्व सेकंड चान्स, विराट पुन्हा म्हणाला. त्याचा आवाज थरथरत होता. पण मी भीक मागतो अनुष्का. प्लीज परत ये. रियाचं लग्न तुझ्याशिवाय आणि माझं आयुष्य पण. अनुष्काने खुर्ची मागे ढकलली आणि उभी राहिली. तिच्या डोळ्यात अजूनही काल रात्रीचे अश्रू वाळले नव्हते. साप, विष, ते शब्द सुयांसारखे टोचत होते अजूनही. सेकंड चान्स. ती हसली, पण त्या हसण्यात वेदना होती. विराट, तू मला काल रात्री काय म्हणालास आठवते? तू आणि एएस मिळून गेम करताय का? तू मला त्या भिकारचोट अनुष्काच्या रांगेत उभे केलेस. सांग, आता त्या शब्दानंतरही तुला सेकंड चान्स कसा देऊ? विराट 2 पावलं पुढे आला टेबलापर्यंत. दोघात फक्त लाकडी टेबलाचं अंतर. कारण मी चुकलो अनुष्का. मी आंधळा झालो होतो. 5 वर्षापासून एएसचं भूत माझ्या डोक्यात होतं. काल रात्री ते भूत माझ्यावर स्वार झालं आणि मी तुला त्याची शिक्षा दिली. वाटेल ते बोललो मी तुला. त्याने पेनड्राईव्ह पुढे सरकावला. हे घे, यात सगळे प्रूफ आहेत. एएसने कसं प्लॅन करून पत्रिका हॅक केली, कसं शिंदे टाकलं, कसं व्हायरल केलं. टाइम स्टॅम्प 2:37 AM. तू जेव्हा घरी झोपली होतीस, माझ्या घराच्या CCTV मध्ये तू 2 वाजता गेस्ट रूम मध्ये गेलीस आणि सकाळी 6 वाजता बाहेर आलीस. तू निर्दोष आहेस आणि मी गुन्हेगार आहे तुला दोषी ठरवल्याचा. अनुष्काने पेनड्राईव्ह हातात घेतला नाही. ती खिडकीकडे वळली. बाहेर पाऊस सुरू झाला होता. थेंब काचेवर आपटत होते. तसेच तिच्या काळजात विराटचे शब्द आपटत होते. पुरावा असला म्हणून काय झालं विराट? ती कुजबुजली. जखम भरते का त्याने? तू काल माझ्या कॅरेक्टरवर डाग लावलास. थर्ड क्लास अनुष्का म्हणाली. एस आणि तू गप्प बसला नाहीस. उलट तूच हो भरलीस. सांग, मी परत आले आणि उद्या पुन्हा एस आली, पुन्हा काहीतरी झालं तर तू मला पुन्हा साप ठरवशील ना? विराट टेबलाभोवती फिरून तिच्या समोर आला. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले. अनुष्का दचकली. पहिल्यांदा विराटने तिचा हात असा हक्काने धरला होता. नाही, विराट ठामपणे म्हणाला. त्याच्या डोळ्यात अंगार होता. पण तो रागाचा नव्हता, निश्चयाचा होता. पुन्हा कधीच नाही. कारण काल रात्री मी माझा पास जाळून टाकला अनुष्का. 3ऱ्या मजल्यावरची ती खोली जिथे एएसचे फोटो होते, तिची वेणी होती, बेबी फ्रॉक होता, मी ती खोली पेटवून दिली. सगळं जाळलं. राग झाली. आता तिथे फक्त भिंती आहेत आणि माझं मन पण तसंच आहे आता, रिकामं. पासची राग झटकून टाकलीये मी. अनुष्काचे डोळे विस्फारले. तू तू ती खोली जाळलीस? खरंच? हो. विराटने मान हलवली. बाबा, रिया सगळे साक्षीदार आहेत. 5 वर्ष मी त्या प्रेताला कुरवाळत बसलो होतो. तू आलीस आणि मला कळलं, प्रेत जपून ठेवलं तर कुसतं. त्याला अग्नी द्यावाच लागतो. मी दिला. आता मी फ्री आहे अनुष्का. एएसच्या भूतापासून फ्री. आणि मला तू हवी आहे. माझ्या प्रेझेंटमध्ये, फ्युचरमध्ये. येशील? अनुष्काच्या डोळ्यातून एक टपोरा थेंब उघळला. विराटने हळूच तो पुसला. त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड, पण काळजाला ऊब देणारा. विराट, मी घाबरते. अनुष्का रडवेली झाली. तुझं आयुष्य खूप कॉम्प्लिकेटेड आहे. एएस, बिझनेस, 2000 कोटींची डील, मीडिया. मी साधी इव्हेंट मॅनेजर. उद्या लोक काय म्हणतील? गरीब मुलगी श्रीमंत नवरा पटवायला आली. मला ते नकोय. ती प्रत्येक शब्द जपून बोलत होती. विराट हसला. कोण काय म्हणेल याची फिकर तू करू नकोस.
जगाला उत्तर द्यायला मी आहे. तू फक्त एक सांग, तुला मी आवडतो का? विजय नाही, विराट. जो रडतो, चुकतो, माफी मागतो तो विराट. तो आवडतो का? अनुष्काने दीर्घ श्वास घेतला. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. विजांचा कडकडाट, तसाच कडकडाट तिच्या काळजात होत होता. हो, ती शेवटी म्हणाली. एकच शब्द, पण त्या शब्दात समुद्रा एवढा अर्थ होता. आवडतोस. विजेचा रुबाब नाही, विराटची वेदना आवडतो. तू जेव्हा रियासाठी रडतोस, बाबांसाठी हळवा होतोस, तेव्हा तू आवडतोस. पण पण विराटने भुवया उंचावल्या. पण मी अजून तुला माफ केलं नाहीये, अनुष्का ठामपणे म्हणाली. माफ करायला वेळ लागेल, विश्वास परत बसायला वेळ लागेल. आणि तू 2,000 कोटींची डील कॅन्सल केलीस AS मुळे. त्याचं काय? कंपनीचं नुकसान? विराटने खांदे उडवले. जाऊ दे खड्ड्यात डील. 5 वर्षापूर्वी पैशासाठी मी प्रेम गमावलं. आता प्रेमासाठी पैसे गमावले. हिशोब बराबर. आणि राहिला प्रश्न कंपनीचा, तर ऐक. उद्या सकाळी 10 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे, जहागीरदार कॉर्पोरेशनची. तिथे मी आणि तू, आपण दोघं मिळून ASचा खरा चेहरा जगासमोर आणणार आहोत. ती कशी फ्रॉड आहे, तिने कंपनी कशी बुडवली, सगळं. आर यू विथ मी? अनुष्काच्या अंगावर शहारा आला. प्रेस कॉन्फरन्स? ASचा पर्दाफाश? हे तर वॉर होतं, पब्लिक वॉर. विराट, तू शुअर आहेस? मीडिया ट्रायल होईल, तुझी पर्सनल लाईफ, तिच्याबद्दल पास्ट, सगळं बाहेर येईल. अनुष्का त्याच्या काळजीपोटी म्हणाली. येऊ दे, विराट म्हणाला. 5 वर्ष लपवून काय मिळाले? फक्त वेदना. आता सगळं बाहेर येऊ दे, लोकांना कळू दे. विराट जहागीरदार दगड नाही, माणूस आहे, जो चुकतो, तुटतो, पण पुन्हा उभा राहतो. आणि हो, त्याच्या बाजूला एक मुलगी उभी आहे, अनुष्का पाटील, जी त्याला पडू देत नाही. येशील ना माझ्यासोबत उद्या? अनुष्काने क्षणभर विचार केला, मग तिने मान हलवली. येईन, पण माझी एक अट आहे. बोल. प्रेस कॉन्फरन्स नंतर रियाचे लग्न झाल्यावर तू मला कुठेतरी लांब घेऊन जाशील. फक्त आपण दोघं, समुद्रकिनारी, जिथे कोणी AS नसेल, बिझनेस नसेल, मीडिया नसेल. फक्त तू आणि मी. तिथे तू मला तुझी सगळी स्टोरी सांगशील, एकही पान न लपवता. आणि मग मी ठरवीन तुला माफ करायचं की नाही. डील? विराटच्या ओठांवर हसू आलं. डील. गोव्याला जाऊ, जिथे मी आणि AS पहिल्यांदा भेटलो होतो. तिथेच मी तिला कायमचं पुरून टाकेन आणि आपला नवीन चॅप्टर सुरू करू. प्रॉमिस. त्याने हात पुढे केला. अनुष्काने हात मिळवला, पण यावेळी हात मिळवणी प्रोफेशनल नव्हती. त्यात एक करंट होता. कदाचित नवीन नात्याची सुरुवात होत होती. आजचा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा अजून ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.